अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण गावातील रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश हायस्कूल शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमापाठीमागे विद्यार्थ्यावर या उपक्रमांचे संस्कार व्हावे व कामाचा अनुभव प्राप्त व्हावा हा हेतू असतो. रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश हायस्कूल विविध उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर असते. हे उपक्रम विविध विषयासंबंधित व विविध विभागाशी संबंधित असतात. येथील विद्यार्थी व पालक या उपक्रमांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. उपक्रम ज्या प्रकारचा असतो तशी अनुरूप विद्यार्थ्यांची तयारी करून मुलांना शाळेत पाठवत असतात. आषाढी एकादशी दिंडी सोहळ्यांसाठी पालकांनी आपल्या पाल्याची योग्य तयारी केलेली होती. कुणी विठ्ठल बनून आलेले होते, कुणी रुक्मिणी बनून आलेले होते, बहुतांशी विद्यार्थी वारकरी बनून आलेले होते. रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पंढरी अवतरलेली दिसून येत होती. विठुरायाची पालखी सजवण्यात आलेली होती. या पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत होता. हा सोहळा सर्वप्रथम डोंगरगडमधील परमपूज्य श्री जंगले महाराज शास्त्रीजी यांचे श्री ज्ञानेश योग आश्रम संस्था येथे परमपूज्य श्री जंगले महाराज शास्त्रीजी यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर मुलांनी आपली कला, नृत्य सादर केले. त्यानंतर हा दिंडी सोहळा डोंगरगड भागातून ढोल ताशाच्या गजरात, लेझिमच्या तालावर व विठ्ठल नामाचा गजर करत पुढे पुढे जात होता. डोंगरगड भागातील सरपंच, उपसरपंच तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, गावातील ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. या दिंडी सोहळा कार्यक्रमाला वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री जालिंदर मच्छिंद्र कदम, संस्थेचे उपाध्यक्ष श्री अक्षय जालिंदर कदम, संस्थेचे सचिव श्री महेश जवाहरलाल भराडिया, संस्थेच्या सदस्या श्रीमती मंगल जालिंदर कदम, संस्थेचे सदस्य श्री जगदीश जवाहरलाल भराडिया, संस्थेच्या सदस्या श्रीमती मनाली महेश भराडिया, संस्थेच्या सदस्या श्रीमती जागृती जवाहरलाल भराडिया, श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थाचे परमपूज्य श्री जंगले महाराज शास्त्रीजी यांचे लाभले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री मतेसर यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री भूतकर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक अर्थात मुख्याध्यापक श्री भूतकर वाळके, शिक्षक श्री मतेकेस, शिक्षक श्री घोरपडे घे, शिक्षक श्री जाधव भिडी, शिक्षिका श्रीमती मतेघे, शिक्षिका श्रीमती मतेजे, शिक्षक श्री कदम टीबी, लिपिक श्री शेळके जेटी, परिचर श्री भूतकर प्रेस, नाईक श्री कदम एगेज, शिपाई श्री कदम मुके, शिपाई श्री कदम एसी, तसेच प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर बरकत खान सर, मुख्याध्यापक चौबे बेबी मॅडम, ससाणे मॅडम, आवाड मॅडम, उसमुळे मॅडम, दाणे मॅडम यांचे लाभले. हा सोहळा भक्तिमय व आनंदाच्या वातावरणात पार पडला. बघूया संपूर्ण कसा आहे.
सहभागी झालं होतं। आपले जे लेझिम आहे किंवा मुलांच्या पावल्या आणि मुलींचे गीत, या अतिशय उत्कृष्ट असे गीत होते। मी खरं तर दोन्ही विद्यालयाच्या वतीने पालकांचं, विशेषतः सर्व मुलांच्या आईंचं कौतुक करेन, कारण त्यांच्याशिवाय ह्या कार्यक्रमाची शोभा आलेली नाही। तुम्हाला सकाळी उठून साड्या नेसून दिल्या, मुलांचे ड्रेस वगैरे करून दिले, पुन्हा तुमची मेकअप करून दिली आणि साहित्य कमी पडले म्हणून ड्रेपरी विकत आणून तुम्हाला घातली। खरोखर तुमच्या आई, त्याचबरोबर तुमचे वडील सुद्धा याला आमच्या कौतुकास पात्र आहे। त्यांनी जर हे केलं नसतं तर हा दिंडी सोहळा आपला चांगल्या प्रकारे झाला नसता। याचबरोबर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चौबे मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, त्या स्टाफने घेतलेले मेहनत, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगंजचा सर्व स्टाफ यांनी घेतलेली मेहनत, या मेहनतीच्या जोरावर आपला आजचा दिंडी सोहळा हा एकमेव द्वितीय असा सोहळा पार पडला। या सर्वांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। आणि सगळ्यात महत्वाची, तुम्ही जर नसता तर दिंडी सोहळाच नसता। तुम्ही पण आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला असा सोहळा पार पाडला, याबद्दल तुमचं अभिनंदन। आता पुंडलिक वरदाने आपल्या दिंडी सोहळ्याचं समारोप होईल आणि त्यानंतर भात खाल्ला जाईल, पोषण आहार, आणि त्यानंतर शाळा सुटली जाईल। तत्पूर्वी आणखी एक मला उल्लेखनीय बाब जी इथं नमूद करायची आहे, ती प्रायमरीच्या विठ्ठलाची, प्रायमरीचा विठ्ठल मॅडम, त्याचं नाव काय आहे? अब्दुल शेख। या मुलाचंही कौतुक करायचंय, त्याच्या आई वडिलांचंही कौतुक करायचंय। त्यांनी पण त्याला विठ्ठलाच्या वेशभूषेत इथं आणलं आणि सर्व धर्म समभाव या देशाच्या ब्रीदवाक्याला त्यांनी हातभार लावला। त्या पालकांचेही आभार, त्या मुलाचेही आभार, त्याचबरोबर जे विठ्ठल रुक्मिणी झाले, आदर पाठ केले, सोपान निवृत्ती मुक्ताई यांचं, या मुलांचं, त्यांच्या आई वडिलांचे आभार। आणि आपल्याला साऊंड सिस्टीमची व्यवस्था, मोहिबल व्यवस्था ज्यांनी केली, ते ड्रायव्हर चाचा यांचे आपण आभार मानू। हा कार्यक्रम आता संपला असं मी जाहीर करतो। कार्यक्रम कसा संपेल तर महाराजांच्या पुंडलिक वरदाने। नमस्कार, मी यशवंत भुतकर, मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगंज। सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीनंतर आम्ही आमच्या डोंगरगंज या गावात आमचे अध्यक्ष जालिंदर कदम साहेब आणि सेक्रेटरी महेश शेठजी भराडिया यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा आयोजित केला होता। अतिशय चांगला असा हा दिंडी सोहळा आम्ही साजरा केला। यात मुलांचा सांस्कृतिक जो ठेवा आहे आपल्या महाराष्ट्राचा, त्याची जपणूक व्हावी व विकास व्हावा या दृष्टीने आम्ही हा सोहळा साजरा केला। या सोहळ्यासाठी आम्हाला आमचं गावचं तसंच महाराष्ट्र भूषण श्री जंगले महाराज शास्त्रीजी यांचंही मार्गदर्शन मिळालं। संपूर्ण गावात ह्या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने पालकांनी तसेच ग्रामस्थांनी दिंडीत सहभागी झालेल्या पात्रांचं औक्षण केलं। आणि मी खरं तर सर्व पालकांचं, विशेषतः भगिनींचं, ज्या आयांनी आपल्या मुलांना या
सोहळ्यासाठी सजवून पाठवलं, नऊवारी साडी नेसून पाठवलं, त्या सर्वांचं मी आभार मानेन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी न्यू प्रायमरी स्कूलमधील मुख्याध्यापिका चोभे मॅडम बोलते. आज आमचा आषाढी एकादशी निमित्त नंतर कार्यक्रम झाला. तर या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन आमचे संस्थेचे जालिंदर कदम साहेब, त्याचप्रमाणे सचिव महेश भराड्या आणि मॅनेजमेंट करतात ते खान सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक बरोबर आम्ही प्रायमरीने अतिशय उत्कृष्टपणे दिंडी सोहळा काढला. आणि हा दिंडी सोहळा आम्ही पूर्ण गावामध्ये फिरून ह्याच्यात महाराजांच्या दर्शनाखाली आम्ही हा दिंडी सोहळा पार पाडला. पण या दिंडी सोहळ्यामध्ये इतके चिमुरड्या आणि सुंदर अशा मुलामुलींनी वेशभूषा केलेली होती. आणि ह्या वेशभूषेला पालकांनी खरंच खूप खूप सहकार्य केलेलं आहे. त्यानिमित्त मी त्यांचे खूप आभार मानते. आणि तसेच माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री बुतकर सर यांनी पण खूप सहयोग करून आम्हाला आणि प्रायमरी आणि न्यू इंग्लिश स्कूल दोन्हीही कंबाईन स्कूलचा आम्ही पूर्ण मोठा असा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा काढला. आम्हा सर्व स्टाफला अतिशय आनंदही झाला आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांनाही खूप आनंद झाला. आणि एक म्हणजे याच्यातून घ्यायचं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे. मुलांच्या मनामध्ये संस्कृतीचा वारसा जपायचा निमित्त करतो आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. रामकृष्ण हरी. श्री रामेश्वर ग्रामीण विद्याविकास संचलित न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण या स्कूलमध्ये मी असिस्टंट टीचर या पदावर कार्यरत आहे. आज आमच्या शाळेमध्ये बालगोपाळांचा दिंडी सोहळा पार पाडला. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही तो दिंडी येऊन गेल्यानंतर घेतला, कारण मुलांमध्ये या संस्काराची जपणूक व्हावी. वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो त्यांनी पुढे चालवावा, या निमित्ताने आम्ही हा सोहळा विद्यालयात केला. त्याचबरोबर आम्ही या विद्यालयातून ही दिंडी सुरुवातीला परमपूज्य श्री जंगले महाराज शास्त्री यांच्या आश्रमाकडे नेली. त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही त्या ठिकाणाहून ती दिंडी पुढे मारुती मंदिरातून पूर्ण गावामध्ये फेरी करून ग्रामपंचायतच्या या ठिकाणी थोडेसे छोटेसे बालगोपाळांचे कार्यक्रम घेऊन फुगडी वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणून पुन्हा ती गावातून विद्यालयाकडे परत आलो. या अशा पद्धतीने या विद्यालयामध्ये जे आपल्या जे संस्कृती आहे त्या संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम केलं जातं. त्याच पद्धतीने यासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री जालिंदर कदम साहेब, संस्थेचे सचिव श्री महेश भराडिया, त्याच पद्धतीने मुख्याध्यापक यांचेही सहकार्य लाभले. आणि खरोखरच या बालगोपाळांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा केलेली होती. आणि या वेशभूषेतून समाजासमोर एक आदर्श निर्माण होतो. त्याच पद्धतीने ज्या महिला माता आहेत त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर अशी मुलांची वेशभूषा करून दिली होती. त्याबद्दल विद्यालयाच्या संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. अशाच पद्धतीने आपल्या जे भारतीय संस्कृती आहे ती जपण्याचं काम या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण हे करत आहे. अशा पद्धतीने मी शिक्षण घेणारे विद्यार्थी, सर्व टाळकळी मंडळ, भजनी मंडळ असो, गावातील ग्रामस्थ, गावातील भक्तगण सर्वजण सालाबादप्रमाणे गेल्या वर्षी विठ्ठलाच्या वारीसाठी गेलेले होते आणि सर्वांना पांडुरंगाचं सुखरूप दर्शन झालेलं आहे. अशी कोणतीही बातमी महाराष्ट्राच्या किंवा बातमीदाराच्या माध्यमातून आलेली दुःखद बातमी आली नाही. त्यामुळं सर्वांची जी पंढरीची वारी होती, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जे जे गेले होते ते सुखरूप आपल्या घरी परत पोहोचलेले आहेत. मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि भगवंत पांडुरंगाला, भगवान रामेश्वराला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की पांडुरंगाने जे भक्तगण पांडुरंगाच्या वारीसाठी पंढरपूरला गेले होते त्यांना सुखरूप घरी पोहोचवलं. सालाबाद प्रमाणे आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून सुद्धा
प्रत्येक वर्षी पंढरीची वारी झाल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून हा दिंडी सोहळा संपन्न होत असतो आणि आज या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सहकार्याच्या माध्यमातून हा दिंडी सोहळा आज अतिशय चांगल्या पद्धतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंदांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी वेशभूषा केलेली आहे, या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे, सर्व विद्यार्थ्यांना डोंगरगण ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांनी टाळ्या वाजा. ते जे समोर उभे आहेत, ज्यांनी लेझिम पथकामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. माझी इच्छा अशी असते सर की प्रत्येक वेळेस थोडं मोठ्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, कारण लहान मुलं तर सहभाग त्यांना सांगितलं ते ताबडतोब हा म्हणतात कोणत्याही कार्यक्रमासाठी. पण जे 10वीचे 9वीचे विद्यार्थी असतात त्यांनी याच्यामध्ये जास्त सहभाग नोंदवला पाहिजे. असो, शाळेच्या माध्यमातून आपण अतिशय उत्तम काम करताय, त्याबद्दल आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. आपण धार्मिकता जपून ठेवण्याचं काम चालवलंय, शिक्षणाचं काम चालवलंय, म्हणून सर्व शिक्षक वृंदांना आणि पुन्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा हा दिंडी सोहळा पार पडला आणि दिंडी सोहळ्याचं नियोजन केलं. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण.